महाराष्ट्रभर सध्या एफडीएच्या ज्या रेड्स चालू आहे आणि त्याच्यामधून बऱ्याचदा मोठमोठी स्वीट होम्स असतील किंवा खाद्यपदार्थांची मोठमोठी दुकानं आहेत, त्यांच्याकडची फूड सेफ्टी, त्यांच्याकडच्या खाण्याचा दर्जा, या सगळ्या गोष्टी एक्सपोज होत आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होतीये. तुकाराम मुंढे हे या डिपार्टमेंटचे अन्न आणि औषध प्रशासनामध्ये आल्यापासून खूप वेगळे बदल आणि पहिल्यांदा असं काही डिपार्टमेंट असतं आणि ते सक्रिय देखील असतं हे लोकांना कळतंय. मात्र त्या निमित्ताने आज आपण एका अशा व्यक्तीशी बातचीत करणार आहोत ज्यांनी फूडच्या रिलेटेड जो डोमेन आहे त्याच्यामध्ये प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत, काही मागण्या केलेल्या आहेत, ज्यामुळे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे आज त्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, उद्या नसतील किंवा कसंही, पण ते असले काय नसले काय, पण हे डिपार्टमेंट जास्तीत जास्त सक्षमपणे पब्लिक डोमेनमध्ये राहावं, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांचं काम करावं, यासाठीच्या काही सूचना त्यांनी सरकारला केलेल्या आहेत आणि त्याचा त्यांना प्रतिसाद देखील मिळतोय. आणि काय मागण्या आहेत, काय त्यांचे इनपुट्स आहेत, याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. आपल्या सोबत आहेत ओमप्रकाश आदमवाड, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आमचा परिचय हा 1-2 वर्षांपासूनचा आहे. आम्ही बघतोय की 1-2 वर्ष आले फूड या विषयावरती ते तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि स्टेट स्तरावरती, राज्य स्तरावर पण बरंच काम करतायत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. ओमप्रकाशजी, का हा मुद्दा तुम्हाला उचलावासा वाटला? म्हणजे तुकाराम मुंढे आल्यानंतर हा विषय सेन्सेशनल झाला, पण आपण त्याच्या आधीपासून करतोय की आता हा विषय हाताळताय? सर्वप्रथम नमस्कार. मुळात जर विचार केला तर तुकाराम मुंढेजी आल्याच्या नंतर महाराष्ट्रभर कारवायांचा धडाका लागलेला आहे. पण आज महाराष्ट्राची जर ते कारवाया जर पाहिलं तर आपण विचार करू शकतो की महाराष्ट्राची ओळख ही भेसळयुक्त झाली का? हा माझ्याही मनात संशय आला आणि प्रश्नही उद्भवू लागले. खरंच आपण महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय? एक वेळेस विचार करायचा की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवायचा आणि आज महाराष्ट्राची दिशा पूर्ण राज्य सांगतात की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे म्हणून. दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण कसा राखणार त्या भेसळयुक्तामुळे? तर माझी अशी मागणी होती की बऱ्याच दिवसापासून सुरू आहे की आपण जे पण अन्न घेतो, उदाहरणार्थ फूड वगैरे असेल, फूड स्टॉलवर असेल, बिस्किट वगैरे जे काही असेल, तर ते जर पाहिलं तर किती आपल्याला सुरक्षित आहे काय आहे ते आपल्याला अजूनही माहित नाही. त्यामध्ये पाम ऑइल असते, शुगर जास्त असते, पण ते कसं कन्झ्युम करायचं आणि केल्याच्या नंतर काय होते आपल्या शरीरामध्ये फरक पडणार, या सगळ्या गोष्टी बाजूलाच राहिल्या. पण आपण आता जे कारवायामुळे कळते की बाबा आपल्याला ठीक आहे, थोडं कारवाया होत आहेत आणि यांचे थोडंसं उघडकीस येते. पण उद्या जर विचार केला, हे सगळ्या जर गोष्टी असं तुकाराम मुंढे जर निघून गेले तर हे सगळं थांबणार अशी माझी मनात भीती आली आणि विचारही चालला होता की आपण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि पत्र द्यावं की अन्न आणि औषध विभागाचे कार्यालय ग्रामीण भागामध्ये जसं की तालुका स्तरावर, तहसील अथवा नगरपालिका किंवा नगर परिषद येथे उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे असं होईल की जे ग्रामीण भागातले लोक असतील त्यांचं दररोजचं येणं जाणं असतं, उदाहरणार्थ तहसील कार्यालयामध्ये काहीतरी कामानिमित्त, आणि शहरी भागातल्या लोकांचं तालुका स्तरावर, नगरपालिका येथे जर ते विभाग जर स्थापन झालं तर त्या विभागामध्ये उदाहरणार्थ तुम्ही जर एखादी अन्न पदार्थ घेतला, मग ते बंद पॅकेटमध्ये असो का खुल्ला असो, तुम्हाला संशय आला ते तक्रार घेऊन तुम्ही त्या विभागात जाणार आणि ते विभाग तुमचे त्या तक्रारीचे निवारण करणार. तुमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्याच्या स्तरावरती हे झालं पाहिजे, म्हणजे आता ते तसं नाहीये. सिस्टीम तुम्ही म्हणता विभागीय, पोझिशन नेमकी काय, हे सगळं प्रशासन वर्कआउट कसं करतंय? तुम्ही आता मागणी सांगितली की तालुका स्तरावर आलं पाहिजे, सद्यस्थिती काय तुम्ही बघताय ते? जर सध्यास्थिती जर विचार केला तर आता टोल फ्री नंबर तर अवेलेबल आहे. तुकाराम मुंढे जे आल्याच्या नंतर 24 तास सक्रिय पण आहे आणि या गोष्टीला लवकर तुम्ही जे पण कंप्लेंट टाकाल ती लगेच निवारण पण होते. मुळात जर आधी जर विचार केला तर तुम्ही कंप्लेंट कधी करणार आणि कधी त्या गोष्टीचं उत्तर मिळणार हे पण प्रश्नच होता. आता जर उदाहरणार्थ मला जर कंप्लेंट घेऊन जर तालुका स्तरावर तर नाहीये मुळात, आता जिल्हा स्तरावर किंवा विभाग स्तरावर. म्हणजे एखाद्या गावातल्या व्यक्तीला वाटलं किंवा एखाद्या तालुक्यावरच्या व्यक्तीला वाटलं की अमुक अमुक मिठाईचं दुकान आहे आणि तिथली मिठाई ही घाणेरड्या प्रतीची आहे आणि त्याला कंप्लेंट करायची, तर ती कंप्लेंट करण्यासाठी जेव्हा तो करेल, ठीक आहे, टोल फ्री नंबर आहे आणि तुम्ही म्हणताय तो सक्रियपणे, पण त्या नंबरवरती अपील केल्यानंतर अपीलला उत्तर कोण देणार? म्हणजे तिथे प्रशासन कसं आहे, जिल्ह्यातून येणार आहे की विभागीय, म्हणजे ते 5 जिल्ह्यांचं आहे? नाही, मुळात जर तसा जर विचार जर केला तर भेटतंय आता लगेच, त्यांनी सक्रिय असल्यामुळे आणि सगळे विभाग सध्या स्थिती लगेच होते. अदरवाईज बाकीच्या वेळेस जर तुम्ही रिप्लाय येणार नाही, उद्या बघू परवा बघू, तुम्हालाही माहित आहे सरकारी कामं कसं चालतात.
फक्त फाईल इकडं तिकडं पडणार, उद्या या परवा या शनिवार या सोमवार या, मग ते पदार्थ किती दिवस तुम्ही ठेवणार आणि त्यांना चेक करायला देणार? 2 दिवसाच्या नंतर ते म्हणणार की खराब झालं, काहीतरी उत्तर पाठवून देणार, तुमच्याच निवारण होणार का? मुळात हा प्रश्न आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसांना किंवा नागरिकांना सुरक्षित अन्न मिळालंच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. आता तुम्ही जो मुख्यमंत्र्यांना जो काही अर्ज केला, तर काय शासनाकडून प्रत्युत्तर आलंय? काय स्टेटस आहे त्या अर्जाचा? आता मी जर जो अर्ज केलाय तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना, त्यांच्या विभागीय यांना, म्हणजे सीएमओ ऑफिसला, तर त्यांचं रिप्लाय 2 दिवसांना आलं की मेलद्वारे की काय, म्हणजे वैद्यकीय शिक्षण असो, अन्न आणि अन्न नागरिक औषध प्रशासन असो आणि अन्न पुरवठा विभाग, या 3 विभागाचे मला टोल फ्री नंबर दिले आणि पुढील कारवाई यांच्याशी संपर्क साधा म्हणून पत्रामध्ये नमूद आहे. पण हा प्रश्न असा होतोय की आपण त्यांना किती कॉल करणार, किती होणार, पण आपण कोणीतरी प्रश्न मांडलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्ही अर्ज दिलात की तालुका स्तरावरती हे सगळं पाहिजे, तुम्ही तुमच्या अर्जामध्ये अर्थात ते सगळं नमूद केलेलं आहे. पण सीएमओने जेव्हा, मुख्यमंत्री कार्यालयाने जेव्हा तुम्हाला उत्तर दिलं तेव्हा त्यांनी टोल फ्री नंबर्स दिले. हो, त्यांनी हे नाही सांगितलं की आम्ही याच्यावरती काम करू किंवा आम्ही जिल्हा स्तरावरती का होईना आम्ही हे करतो, त्यांनी तसं नाही केलं. नाही, फक्त टोल फ्री नंबर दिले, हात वर केले त्यांनी, टोल फ्री असं. नंबर दिले आणि पुढील कारवाईसाठी तुम्ही त्या डिपार्टमेंटशी संपर्क साधा. आता मला सांगा, तुम्ही किती फॉर्म देणार आणि किती रिप्लाय देणार, हा पण प्रश्नच आहे ना. तुम्ही दिवसभर नाहीच ना फिरू शकत सगळ्या शहरामध्ये. तुम्ही महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर, मला सुद्धा हा या विषयामध्ये कुठेतरी हेच वाटतंय की एक तरुण जो पूर्ण राज्याच्या फूड सेफ्टीच्या अनुषंगाने म्हणतोय की तालुक्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणूया चला तालुका नाही पण जिल्हा स्तरावरती सुद्धा करणार आहात की नाही, या सगळ्या गोष्टी सरकारला विचारल्यानंतर सरकारचं म्हणणं टेक्निकली असं असायला, कारण मुख्यमंत्री आपले त्या बाबतीमध्ये उत्तर देण्यात आणि पांघरुणं घालण्यात खूप पटायतात, पण उत्तर देण्याऐवजी किंवा काही ठोस आश्वासन देण्याऐवजी किंवा आम्ही या विषयावरती काम करतोय असं काहीतरी सांगण्याऐवजी टोल फ्री नंबर दिले. आता या माणसाला टोल फ्री नंबर दिल्यानंतर ओमप्रकाशने काही उद्या समजा वर्ध्यातली कंप्लेंट आहे, मग ओमप्रकाशने तिकडे जाऊन फोन लावायचा आहे का? किंवा हिंगोलीमध्ये, भंडाऱ्यामध्ये किंवा खाली तळ कोकणामध्ये कुठे निघाला तर तो पोरगा फोन लावत थोडी फिरणार आहे. मग आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही मागणी केली, ती मागणी बाजूला राहिली आणि टोल फ्री नंबर दिलाय, याचा पाठपुरावा तुम्ही पुढे कसा करणार आहात? काय ठरलंय, कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात? नक्कीच पाठपुरावा तर करावाच लागेल, कारण प्रशासनामध्ये किंवा काही मागून तर मिळत नाही, भांडूनच मिळणार आहे आपल्याला सगळ्या गोष्टी. काही जन आंदोलनाचा विचार आहे की काय? सध्या तर काही नाहीये. सध्या तुकाराम मुंडेजी काम करतायत, त्या गोष्टीनं अनुषंगानं सगळं व्यवस्थित चालू आहे. पण जर उद्या तुकाराम मुंडे जर म्हणजे त्यांना जर काढून टाकलं त्या पदावरून, जर ही परिस्थिती तशीच जर निर्माण झाली तर सगळ्यांचं आरोग्य हे धोक्यात आहे, हे 100% आहे. कारण हे कारवाया जर पाहिलं तर ह्या गोष्टीवर एवढंच सिद्ध होते की बघा कारवाया होणार आहेत, काही दिवस नंतर ते गेल्यानंतर सगळं व्यवस्थित तसंच होणार. भयान परिस्थिती आहे ना. तुम्हाला कळतंय पण की आपल्या गल्लीतलं दुकान जिथून आपण रेग्युलरली काहीतरी घेतो, इतके आरोग्याची इतकी अडचण, इतकं वाटोळ आहे सगळ्या व्यवस्थेचं, ते रेड्स पडल्यानंतर कळलं. अगदी मोठी प्रख्यात दुकानं पण आहेत. ह्याला जनतेमध्ये कसं, म्हणजे याच्यामध्ये काही पिटिशनचा विचार तुम्ही करताय किंवा काय पर्याय काय डोक्यामध्ये, की या विषयाचा पाठपुरवठा कसा करणार होता? आता सध्या तर माझ्या मनात आहे की आपण जे विषय मांडलो तो राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना समजला पाहिजे. मुळात तालुका स्तरावर जर संपर्क कक्ष असेल तर लोक सहज जाऊन तिथं कंप्लेंट करणार आणि त्या अन्नपदार्थाची चौकशी करणार आणि ते जर तक्रार जी काय असेल ते लगेच निवारण होणार. पण जर हे झालंच नाही तर सगळं आहे तसंच राहणार. आज तुकाराम मुंडे आहेत, उद्या ते गेल्याच्या नंतर सगळं बऱ्याच साऱ्या गोष्टी तसंच निर्माण होणार. आणि काय तुम्ही आज आपण जेवढे पण आहोत, आज महाराष्ट्रातल्या बरंच आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रातला बराच वर्ग हा खाली आहे. आणि किती म्हणून तुम्ही पैसे भरणार आणि किती म्हणून चांगलं फूड घेणार, हा पण एक प्रश्नच आहे. नाही, आणि उत्तम आरोग्यदायी अन्न हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. नक्की. त्याच्यावरती जर का कदा येणार असेल अशा सगळ्या भेसळीमुळे, तो फार चिंतेचा विषय. महाराष्ट्र जगेल की मरेल हेच प्रश्न माझ्यात मनात येतो. जर असे विचार करा, जर दुधाचे प्रमाण, युरिया, शॅम्पू वगैरे अशा पद्धतीनं जर दूध बनवत असतील तर बाकीचे अन्न पदार्थ कशाने बनवतात, हा पण प्रश्न निर्माण होतोय ना. बरोबर. विचार करा तुम्ही. हे बघा, माझं मत आहे की आपण सर्वांनी मिसळून हा लढा दिला पाहिजे. तुकाराम मुंडे सर जोपर्यंत आहे तोपर्यंत नीट आहे, त्याच्यानंतर गेल्याच्या नंतर काय होणार हे तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही आहे. तसं जर सगळं जर त्याच पद्धतीने जर सुरुवात झाली तर विचार करा आपण महाराष्ट्रामध्ये जगणार की मरणार हाच प्रश्न आहे. आज हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर
बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही चक्कर मारून या सगळ्यात जास्त गर्दी हॉस्पिटलमध्ये होत आहे. कारण काहीतरी छोटे छोटे आजार निर्माण होतात. हे आजार कशामुळे होतात? अन्नातूनच. सगळ्यांची बिमारीचा फूड पॉयझनिंगचे हा. केसेस फार कॉमन आहेत त्याच्यामध्ये. नाही, फूड पॉयझनिंग पण आहेत आणि बाकीचे पण अन्नपदार्थामुळे होणारच आहेत ना. बेसिक ऑइल जर खराब असेल तर हृदयाला फरक पडतोय. आणि तुम्ही जर बघा आता लहान मुलांचे जर आवडीने खातात, जे म्हणजे टोमॅटो सॉस वगैरे, केचप वगैरे, त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण शुगरचं असतं. बरोबर, जॅम्स असतात. हा, असं ते मुलं खाते, त्या मुलांना काय कळणार की हे व्यवस्थित आहे की नाही. पण आता त्या मान्य करतो तुकाराम मुंढे सरांनी आदेश दिले की हे गोष्टी तुम्ही त्या तुमच्या प्रोडक्टवर लिहा. पण किती लोक वाचतात आपण प्रश्नच आहे ना. काय अपील कराल आता जे कोण सगळे नागरिक बघतायत आपला व्हिडिओ, काय अपील कराल तुम्ही महाराष्ट्रातले तरुण असतील किंवा जे कोण जागरूक नागरिक असतील ज्यांना काळजी आहे आपल्या भविष्याची, मुळात आपल्या शरीराची स्वतःच्या, काय आवाहन कराल त्या सगळ्यांना? सर्वप्रथम हा जो विषय आहे तो विषय माझा नसून किंवा तुमचा नसून हा आपला विषय सर्वांचा आहे. हा महाराष्ट्र आपला, तुमचा, आमचा आणि सर्वांचा आहे. आणि हा महाराष्ट्र आपल्याला असंच अबाधित ठेवायचा आहे. उद्या येणाऱ्या पिढीला आपण सुरक्षित अन्न आपण स्वतःहून निर्माण करून दिलं पाहिजे, तरच येणारी पिढी सक्षमपणे राहील आणि सक्षमपणे प्रत्येक गोष्टीला विचार करून आणि 100% मागणी भांडणं करेल. जर आपणच आज जर पाठीमागे थांबलो तर मला नाही वाटत की उद्याची येणारी पिढी स्ट्रॉंग होईल. आणि आता जर तुम्ही बघितलं की सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, सगळ्यांना रील्स वगैरे बघण्याचाच म्हणजे विचार त्यांचाच आहे. जर अन्न जर सुरक्षित नाही भेटलं तर बाकीच्या गोष्टी कसं लढणार आणि कसं होणार, ह्या पण माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न असं मला जाणवतोय. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्रिय आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अनुषंगानंच हे सगळ्या कारवाई होत आहेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा माझा प्रश्न, तुमचा आमचा प्रश्न म्हणून त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात जर गेला, त्यांना जर समजलं आणि ते लवकर जर निवारण. आणि बघा, मुळात असंही होतंय की मला दोघं तिघांनी मेसेज आणि फोन पण लावले की हा प्रश्न आर्थिकदृष्ट्या पण आहे. आर्थिकदृष्ट्या जर विचार केला, महाराष्ट्र तेवढा कमजोरी नाही. मुळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला जर तुम्ही म्हटलात की आपल्याला जर हे मशीन घ्यायची आहेत, या मशीनसाठी थोडं तुमचा हातभार द्या, मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की माझ्या तालुक्यात असो, माझ्या गावात असो, माझ्या मित्रांपासून असो, सर्वजण त्यांच्यातली छोटी छोटी कमाई असेल, 100 रुपये, 50 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, असं जर एक अमाऊंट जर आपण जमा केलो तर प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये हे मशिनरी येईल आणि नागरिकांना कसं चेक करायचे, काय करायचे, सगळं लोकांना कळून जाईल. आणि मशीन घ्यायचं राज्य शासन जर विचार जर केला तर हे त्यांच्यासाठी काहीच मोठी गोष्ट. लाडकी बहीणला तुम्ही 46,000 कोटी रुपयाचा निधी ठेवताय, मला वाटतं हा काही मोठा विषय नाही. आणि अर्थातच तुमचं ओमप्रकाश यांचं जे आव्हान आहे तेच आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, या सगळ्यांनी कुठेतरी हे लक्षात घेतलं पाहिजे की सुरक्षित अन्न हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, संविधानाने दिलेला आणि जन्मचा प्रत्येक मानवी अधिकार आहे, तो प्रत्येक माणसाचा तो अधिकार आहे. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी यांची जी धडपड मी गेले काही दिवस बघतो, त्याच्यामुळेच म्हटलं की आपण ह्या विषयावरती फार विस्तृत आणि खास बातचीत करूयात. काय त्यांचं म्हणणं आहे, काय आपल्याला लोकांना सांगता येईल, आवाहन करता येईल. या सगळ्या बोलण्यामधून, या सगळ्या चर्चेमधून निष्कर्ष एकच निघतो की कुठला तरी ओमप्रकाश आदमवाडे या सगळ्यामध्ये उभा राहिला तर नक्कीच तो माणूस त्या विषयाला वाचा फोडू शकतो. पण कुठेतरी त्याचा सतत फॉलोअप करणं, त्या विषयासाठी जनमताचा रेटा बनवणं, लोकसहभाग, लोक चळवळ उभी करणं, हे काम ते एकट्याचं नाही आहे. आज समजा जर का आपण पुणे जिल्ह्यामध्ये उभे आहोत तर पुणे शहरामध्ये जर का ओमप्रकाश या सगळ्या गोष्टी मांडतोय तर कुठेतरी मुळशीतल्या तरुणालाही वाटलं पाहिजे की आपलं आरोग्य धोक्यात आहे, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं, बरोबर ना? पुरंदर मधला युवा असेल, मावळ मधला असेल, इंदापूरचा असेल, खेडचा असेल, दौंडचा असेल आणि जिल्ह्याच्या बाहेर जाऊन पश्चिम महाराष्ट्रातला असेल, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, तळकोकण, MMRचा जो सगळा प्रांत आहे, सगळ्यांना वाटलं पाहिजे ना की आपल्या अन्नासोबत विचार करा, तुमच्या ताटामध्ये किंवा तुमच्या सकाळच्या कपामध्ये चहा जो येतो तो सुद्धा जर का भेसळीच्या दुधाचा असेल तर विचार करा गोष्ट किती एक्स्ट्रीम झालेली आहे आणि किती घरामध्ये शिरलेली आहे. आपल्या शरीराशी खेळ होतोय आणि त्याला थांबवण्यासाठी CMO असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं ऑफिस असेल, त्याला सोशल मीडियावरती, फेसबुक, इन्स्टा, या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, ट्विटरवरती, एक्सवरती अर्थात आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी ठेवूयात. आणि ओमप्रकाश यांचा जो काही अर्ज असेल किंवा जे काही हॅशटॅग्स असतील त्याच्यावरती ते हे करतील, त्यांचा आपण ID सुद्धा देऊयात खाली, तर ते शेअर करतील सगळ्यांना, तो आपण कॉपी करूयात आणि टॅग करूयात CMOला. ते होण्यासारखं आहे, ते सगळं होण्यासारखं आहे.
आणि सगळ्या तरुणांनी ते करूयात आणि जनमताचा रेटा वाढवूयात. आपण तुकाराम मुंडे आहेत सोशल मीडियावरती आय गेस, जर का ते असतील टीम किंवा त्यांची टीम असेल किंवा त्यांचा ऑफिसचा आयडी असेल तर तो देखील आपण शेअर करण्याचा प्रयत्न करूयात, ज्याच्यामुळे त्यांना देखील या विषयी आपण आग्रही राहूयात की साहेब आमचा हा विषय तुम्ही काम करताय, सलाम आहे तुम्हाला, पण आता तुम्ही या मागणीचा देखील विचार करा. एक तुकाराम मुंढे सगळी सिस्टीम हलवू शकतो पण सगळी सिस्टीम बदलू नाही शकत आणि ती जर का बदलायची असेल तर आपल्याला सगळीकडे जनमताचा रेटा वाढवून जिल्ह्यात तुकाराम मुंढे उभे राहतील असं बघावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा सहभाग महत्वाचा आहे. तुमच्या या सगळ्या विषयांबद्दल काय प्रतिक्रिया आहेत आमच्या कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. या सगळ्या विषयाचा फॉलोअप आपण ओमप्रकाशकडून घेत राहू. आणि धन्यवाद ओमप्रकाश, आपण वेळ काढून आलात आणि या सगळ्या विषयावरती खूप चांगलं काम करतायत. मुळामध्ये एक तरुण हिंदू मुस्लिम विषय सोडून आमिर खानचं तिसरं लग्न आणि आता काय त्या विषयात आपण जायला नको, पण ते सगळं सोडून कुठेतरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी जर का लढत असेल तर मला वाटतं या विषयाचा समाजाने देखील तितकाच विचार केला पाहिजे. या विषयावरती आपण सगळे सोबत लढूयात. सडेतोड तर लढतच आहे पण तुमच्या सगळ्यांची साथ देखील तितकी महत्वाची आहे. तुमची मतं आवर्जून कळवा. ओमप्रकाशचा आपण सोशल मीडिया आयडी देऊयात, त्याला देखील आपण फॉलो करा आणि जे काही विषय असतील ते फॉरवर्ड करत चला, टॅग करत चला. बदल हा सगळे मिळून घडूयात. पाहत रहा सडेतोड. धन्यवाद.